सांबार चटणी पच पाहिली होती, आज स्वतः त्यांना पाहता आलं. तेही त्या इडली सारखे छान आखीव रेखीव आणि गोड दिसतात. मी आज त्याच्याकडे मन लावून पाहत होतो आणि त्यांच्या इडली सारखेच ते सात्विकही आहे. मी त्यांना आल्याला विचारलं की तुम्ही हे काळदंड का लावली? ते म्हणजे आमच्या घरात विठ्ठलाची उपासना आणि उपका लावायची घराच्या बाहेर पडतो. मला छान वाटलं की एवढा भारतभरात व्यवसाय करणारा माणूस आपल्या मुलांशी घट्ट जोडलेला आहे. त्याच्याबद्दल मला त्यांचं कौतुक वाटलं. विशालजी तांबे सर जे मगाशी इथून गेले, राजकारणातलं एक फार धडाडीचा आणि आत्मविश्वास असलेलं नेतृत्व, त्यांच्या पुढाकारातून आज आपल्याला हा कार्यक्रम अजून जास्त चांगल्या पद्धतीने घेता आला. तृप्ती देसाई मॅडम, त्यांच्याविषयी मला फार आदर आहे. लहानपणी माझ्या बहिणीशी मी जेव्हा खूप भांडायचो तेव्हा ती नेहमी असेच म्हणायची, तू ना मला माझ्या हक्काचं काही मिळूच देत नाही. तर तेव्हा मी तिला गप्प करायचो. पण तृप्तीताई अशा अनेक बहिणींच्या पाठीराखी आहेत ज्यांना असं वाटत नसतं की माझ्या हक्काचं मला काही मिळूच देत नाही. त्यांचं काम फार महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रात त्यांचं नाव फार पद्धतीने आणि आदराने घेतलं जातं. आणि आमचे शीतल पाटील सर, त्यांच्या पत्नी हर्षवर्धन धाकटा मुलगा सुद्धा, त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. आणि माझ्या बोलण्याकडे प्रमुख लक्ष मला इतकं टेन्शन येत होतं की आता असं काय बोलायचं बाबा आपल्याला की जेणेकरून आपलं बोलणं महत्वाचं वाटलं पाहिजे. पण मी प्रयत्न करतो. मी तुमच्यासारखा विद्यार्थी दशेतच आहे. तुम्ही शिक्षण क्षेत्रातली विद्यार्थी दशा अनुभवताय, मी कला क्षेत्रातली विद्यार्थी दशा अनुभवतो. जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत आपण सगळे विद्यार्थीच असतो आणि आपण सगळे विद्यार्थीच असलं पाहिजे असं मला तरी वाटतं. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा आहे. ज्याच्या पूजनाने आणि ज्याच्या आरतीने आज आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. आजचं इथलं धार्मिक वातावरण पाहता मला पहिला अर्धा तास लक्षातच नाही आलं की आपण कुठली शिक्षण संस्थेने आलोय का वेद पाठशाळेत आलोय. कारण उदबत्त्याचा रूपांचा दूर ज्या पद्धतीने तुम्ही सगळे मंत्र म्हणतात आणि जयदेव जयदेव म्हणताना जो काही तुम्ही एक सूर लावला होता तो फारच आनंददायक आहे. कारण मी पण लहानपणी फक्त जयदेव जोरात म्हणायचो, बाकीचा आपल्याला काही पाठ नसतं, हळूहळू ते पाठ. तर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा, तुम्ही जर नीट पाहिलं तर आपला कुठलाही देव हा आपल्याला बुद्धीच्या जवळ जा हेच सांगते. गणपती बाप्पा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. ह्या विद्येच्या ठाईची बुद्धी आहे, ती बुद्धी तुम्हाला गणेशाच्या कृपेने गणपती बाप्पाच्या स्मरणाने प्राप्त होते. तिचा वापर कसा करायचा, तिला धार कशी लावायची हे तुमच्या. इकडे हा जो देव उभा आहे मारुती, ज्यांचं स्तोत्र इथे केला होतं, त्यांच्याही मारुती स्तोत्रामध्ये नाही पण त्यांच्याविषयीचा जो एक श्लोक आहे की बुद्धिर्बलम यशो धैर्यम निर्भयत्वम अरोगता अजाड्यम वाकुभूत्वच हनुमत स्मरणात भवे. कुठल्याही देवाने आपल्याला सगळ्यात आधी तुमची बुद्धी शार्प करा हेच सांगितलं आहे. गणपती बाप्पाकडे आपण हात जोडताना आधी बुद्धी मागतो. कुठलाही देव तुम्हाला हे सांगतच नाही की आधी तुम्ही मारामारी करा, आधी बुद्धीचा वापर करा हेच सांग. बुद्धिर्बलम यशो धैर्य म्हणजे बुद्धी आणि बल, यश आणि धैर्य, निर्भयत्वम अरोगता, कुठल्याही गोष्टीला न भिणं हे सुद्धा तुम्हाला हनुमान देतो, मारुती देतो. अजाड्यम वाक्पटुत्वमच, तुम्हाला बोलण्याची कला प्राप्त करायची असेल, वाक्पटू तुम्हाला व्हायचं असेल, उत्तम वक्ता व्हायचं असेल, तेही हनुमानाच्या कृपेने तुम्हाला प्राप्त करता येतं. अजाड्यम वाक्पटुत्वमच हनुमत स्मरणात भवेत. बुद्धी आणि बल, यश आणि धैर्य, अजाड्यम वाक्पटुत्वमच हनुमत स्मरणात भवेत. मारुतीच्या स्मरणाने, त्याच्या ध्यान करण्याने हे तुम्हाला प्राप्त होतं. आता याच्या पलीकडे असून जाऊया, थोडस अलीकडे जाऊया. गणपती बाप्पा झाला, मारुती राय झाले, ज्ञानेश्वरांपर्यंत जर आपण आलो तर ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात, जे माझ्या व्हॉट्सअपचं स्टेटस पण माझं गेली अनेक वर्ष तेच आहे की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आपल्याला जर असं वाटत असेल की आपण छान कपडे घातले म्हणजे आपल्याकडे खूप वैभव आहे, आपण दागिने वर काढून ठेवले म्हणजे आपल्याकडे वैभव आहे, आपली चांगली हेअरस्टाईल असेल म्हणजे आपल्याकडे वैभव आहे, आपण मोठ्या गाडीतून उतरलो म्हणजे आपल्याकडे वैभव आहे, तर हे वैभव तुलनेने बुद्धीच्या वैभवाच्या फार कमी आहे, फार तोकडा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात हे सांगितलंय की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, त्याच्या इतकं वैभव दुसरं काहीही नाही. एका केशवराजे सकळ सिद्धी, ते जर आलं तर सकळ सिद्धी तुम्हाला प्राप्त होते.
मग गणपती बाप्पाही बुद्धीवरती फोकस देतो, मारुती रायकोट बुद्धीविषयी सांगतो, ज्ञानेश्वर माऊली सुद्धा बुद्धीविषयी सांगतात. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपली बुद्धी सजग असण्याला, सतेज असण्याला, जागरूक असण्याला किती महत्व आहे बघा. आपल्याला कुठल्याही देवाने आधी तुमचा मेंदू शांत करा. मनाचे श्लोक कशासाठी आहे? समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले. जगाला उपदेश करणारे आज अनेक व्याख्याते आहेत. तुम्ही हे केलं नाही पाहिजे, तुम्ही ते केलं नाही पाहिजे, तुम्ही हे चूक करता, तुम्ही ते चूक करता. समर्थ रामदासांनी जगाला उपदेशच नाही केला. त्यांनी सगळ्यात महत्वाच्या, एपीजे अब्दुल कलामांचं फार सुंदर वाक्य की दिवसातल्या 24 तासांपैकी 15 मिनिटं तुम्ही जगातल्या सगळ्यात महत्वाच्या माणसाशी बोलत जा, आणि तो महत्वाचा माणूस म्हणजे तुम्ही स्वतः. समर्थ रामदासांनी अनेक वर्षांपूर्वी तेच केलं. ते इतरांशी बोललेच नाही, त्यांनी इतरांना उपदेशच नाही केला. त्यांनी उपदेश मनाला केला, स्वतःला केला. बुद्धी स्वतःच्या मनाने स्वतःला प्राप्त करून घ्यावी लागते, बुद्धीला पर्यायच नाही. आजही उद्या जर इथून समजा उदाहरणार्थ एखादा खूप छान एखादा राजकारणातला दबदबा असलेला पांढरा शुभ्र सदरा घातलेला माणूस आला, त्याच्या हातात गळ्यामध्ये चैनी आहे, सोना आहे, नाणा आहे, आणि त्यांच्या अगदी बाजूला समजा कुठेतरी ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आले, ज्यांचा समर्थ रामदासांवरती अभ्यास आहे, तुकोबारायांच्या गाथीवरती अभ्यास आहे, ज्ञानेश्वरीवरती अभ्यास आहे. तुम्ही पाया गुणाच्या पडा. बुद्धीचे वैभव त्या माणसाविषयी दरारा वाटेल, आदर वाटेल की अरे बापरे बापरे मोठा माणूस आला, मोठ्या गाडीतून आला. पण ज्याच्या चरणावरती डोकं टेकवावं वाटावं अशी माणसं फक्त बुद्धीनेच मोठी होतात. दुसरं तुम्हाला काहीही टाळत नाही. त्याच्यामुळे हे शिक्षण घेत असताना, ज्ञान घेत असताना आपली बुद्धी कशी स्थिर राहील, आपल्या बुद्धीला आपण अजून कसं शार्प करत जाऊ. बुद्धीने आत्मविश्वास प्राप्त केलेल्या माणसा इतकं हँडसम जगामध्ये कोणीही दिसत नाही, आणि तेवढी ब्युटिफुल जगात कुठलीही स्त्री दिसत नाही जी बुद्धीने हुशार आहे. बाह्य सौंदर्यालाही महत्व आहे, पण आतून जर तुमची बुद्धी सुंदर असेल तर त्याच्या इतकं सुंदर जगामध्ये काही. आता हे झालं थोरा मोठ्यांचं, गणपती बाप्पाचं, मारुती रायाचं, समर्थ रामदासांचं, ज्ञानेश्वरांचं. आज मी तुम्हाला काय सांगावं असं मी विचार फार करत होतो. तर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही एक शब्द आज तुमच्या मनामध्ये डाउनलोड करून घ्या, आणि त्या शब्दाचं नाव आहे फेसबुक. फेसबुक असल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्या मनामध्ये फेसबुक, तुम्ही किती जण आज फेसबुकवर हातवर करा ना. फेसबुकवर कोणीच नाही, कुणाचंच अकाउंट नाही. कसं काय? हा, सगळेच आहेत. महाग का बोलतो? तुझं नाही फेसबुक, इंस्टावर किती लोकांचा अकाउंट? अरे वा, सगळ्यांचं आहे. आई वडील पण आहेत. अच्छा, इन्स्टावर अकाउंटचं हँडल फार इंटरेस्टिंग देतात बरं का. दिसायला कसंही असू द्या, हँडसम हंक, हे इन्स्टाचं हँडल असतं काही लोकांचं. असं पण ठीक आहे. मुद्दा असा आहे, हे फेसबुक म्हणजे काय, तर मी माझ्या दृष्टीने फेसबुक माझ्या मनात आणि डोक्यात डाउनलोड करून ठेवलेला आहे. त्या फेसबुक मधलं F स्टँड्स फॉर फॅमिली. तुमच्या कुटुंबाचं पाठबळ असल्याशिवाय, त्या संस्थेचा आदर केल्याशिवाय तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमच्या मोठेपणाला किंमत नाही. फॅमिलीच्या सपोर्टवर, फॅमिलीच्या आदरावर मोठी झालेली माणसं ही समाजामध्ये सगळ्यांना आवडतात. फॅमिली सारखं तुम्हाला निस्वार्थीपणे सल्ला देणार कोणीही नाही. आज तुम्हाला अभ्यासाला उत्तमपणा आई वडिलांचा राग येत असेल, बाबांनी धाक दाखवल्यानंतर, बाबांनी रागवल्यावर आजकालच पालक मारतात की नाही मला माहित नाही, पण मारल्यानंतर त्याचा राग येत असेल, पण त्यांच्या इतकं कुणाच्याच मनामध्ये हे भाव नसतात की याचं भलं व्हावं. इतकं निस्वार्थीपणे कोणीही विचार करत नाही. तुमच्या आईला ज्या तळमळीने तुमच्याविषयी वाटत असतं, तुमच्या बाबाला ज्या तळमळीने तुमच्याविषयी वाटत असतं, तेवढं तळमळीने तुमच्याविषयी कोणालाही वाटणार नाही. ही फॅमिली, घरातली फॅमिली तर निश्चित आहे, आणि तुमच्या भोवताली जी फॅमिली आहे ती सुद्धा आहे. त्यामुळे कुटुंबातल्या आई वडिलांच्या म्हणण्याला, त्यांच्या सांगण्याला तुमच्या मनात कितीही नसला इच्छा तरी सुद्धा महत्व द्यायला शिका. ते तुमच्या हिताचंच काय तुम्हाला सांगतील, तुमचा ऱ्हास व्हावा असे शब्द आणि असं वाक्य तुमच्या आई वडिलांच्या तोंडून कधीही निघणार नाही. या फॅमिली, फेसबुक मधलं F जे आहे ते फॅमिली मधलं फार महत्वाचं आहे.
दुसरं आहे ए, फेसबुक मधल्या ए मध्ये आहे माझ्या दृष्टीने अट्रॅक्शन. मला जे हवंय त्याचं रोज मला आकर्षण असलं पाहिजे. प्रेमात पडतो म्हणजे आपण काय होतो, जी मुलगी आपल्याला आवडते ती झोपेतही दिसते आणि उठल्यावर दिसते, होतं की नाही असं? तुमच्यापैकी प्रेमात किती लोक पडले? तुम्ही हातच वर करतोय. मी आता असं समजेल की ज्यांनी हात वर नाही केला ते सगळे प्रेमात पडले. आता सांगा प्रेमात किती लोक पडले? पण पालक हात वर करते. तो मुद्दा असा आहे की ज्या मुलीच्या किंवा ज्या मुलाच्या आपण प्रेमात पडतो तिचा चेहरा आपल्याला दिवस रात्र सकाळ संध्याकाळ दिसतो की आपण देवासमोर हात जोडले तरी आपल्याला तीच दिसते, आपण झोपलो तरी आपल्याला तीच दिसते, मोबाईल वरती आपल्याला तीच दिसायची वाटते, मेसेज वाचला तरी असं वाटतं की तिचाच मेसेज यावा. हे अट्रॅक्शन तुम्हाला तुमच्या ध्येयाविषयी वाटलं पाहिजे. तुम्हाला खोटं नाही सांगत, मी 7 वर्षांचा होतो तेव्हापासून मला असं वाटत आले नाही की मी यशस्वी अभिनेता व्हावा. मला काहीच वाटत, मला दुसऱ्या कशाच आकर्षण नसतंय. आमचे व्यवस्थापक समीर हांबी आज माझ्या बरोबर आहेत. आता त्यांच्यामुळे महिन्याला माझे जेवढे काही प्रयोग होतात ते होतात. पण मी खरं सांगतो, मी 30 दिवसांमध्ये नाटकाचे 29 ते 30 प्रयोग करतो. ते ह्यांनी लावले म्हणूनच करतो. पण हे करताना ना मला खूप आनंद मिळतो आणि मी त्याला अजून म्हणतो की आपण ना असं टार्गेट ठेवूया की आपण 30 दिवसामध्ये 40 प्रयोग करू, 50 प्रयोग करू. काय होईल? फार तर फार थकेल. माझ्या आईचं एक फार सुंदर वाक्य आहे. माझी आई म्हणते, माणूस कष्टाने मरत नाही, आरामाने मरतो. आणि मला असं वाटतं की आपण जर हेच करायसाठी इथे आलेलो आहोत तर मग ह्याच्याशी निगडीत कष्ट करताना मागे पुढे कशाला पाहिजे? तुम्हाला जे हवंय त्याचं अट्रॅक्शन तुम्हाला 24 तास वाटलं पाहिजे. एखादा वारी चालणारा जो वारकरी आहे किंवा वारकरी संप्रदायातली जी माणसं आहेत ते दिवस रात्र एकच उच्चार करत असतात, पांडुरंग आहे वासुदेव आहे. झोपेतून कुणी भेटलं तरी रामकृष्ण आहे, टाटा करायला गेलं तरी रामकृष्ण आहे, स्वतःच्या मनाशी नाव सुद्धा पांडुरंग हरी वासुदेव हरी. मग आपण आदराने म्हणतो की अरे ते माळकरी ते खात पितही नाही तर त्यांच्या तोंडात दुसरं काहीच नसतं. याचा अर्थ त्यांना त्या पांडुरंगाचं अट्रॅक्शन आहे. संत तुकारामांना, संत ज्ञानेश्वरांना किंवा कुठल्याही संताला त्यांच्या त्यांच्या देवाचं आकर्षण होतं 24 तास. आणि संतांनी दुसरं काय मागितलंय बघा, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावं. आपण ज्यांच्या प्रेमात पडतो त्यांना आपण हेच म्हणतो. पुन्हा एकदा तुम्ही आजच्या काळाशी जोडून बघा. प्रेमात पडलेल्या मुलीला किंवा मुलाला आपण तेच सांगतो, मला तुझी सतत आठवण येईल. संतांनी हे फक्त देवाला म्हणले की हेची दान देगा देवा तुझा विसरण, कारण ते प्रेमात पडले भगवंताच्या, विठ्ठलाच्या. तसं तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या प्रेमात पडावंच लागेल. तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. मध्यंतरी मी एक पुस्तक वाचलं होतं ज्याच्याविषयी मी लिहिलं सुद्धा होतं सोशल मीडियावरती. त्यातला जो मुलगा आहे तो 11वीला परगावी शिक्षणासाठी जातो. त्याची आई त्याला पत्र लिहिते, म्हणते मला तुला जाताना फार रडू येईल म्हणून फार बोलता आलं नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, परगावी शिकताना, नाव मोठं करताना कष्टाला पर्याय फक्त एकच, तो म्हणजे कष्ट. कष्टाला पर्यायच नाही दुसरा. तसं तुम्हाला तुमच्या ध्येयाचं अट्रॅक्शन वाटलंच पाहिजे. तुम्हाला ध्येयाच्या प्रेमात पडावंच लागेल. तुम्हाला त्याच्याशिवाय मोठं होता येणार नाही, नाही त्रिवार नाही. तुम्हाला दिवस रात्र झोपताना, खाताना, पिताना, उठताना, गाडीमध्ये जाताना, चालवताना, काहीही करताना तुमच्या ध्येयाचं स्वप्न पडलंच पाहिजे, अट्रॅक्शन वाटलंच पाहिजे. मलाही ते वाटतं. माझ्या क्षेत्रामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न करतो. मला सातत्याने ते वाटत राहतं आणि इथून पुढे वाटत राहील. पुढचं सी जे आहे ते तुमचं सर्कल. फेसबुक मधलं F स्टँड्स फॉर फॅमिली. फॅमिलीला कधीच हलक्यात घेऊ नका. आपण बाहेरच्या लोकांना खूप महत्व देतो आणि आई बाबांना, आता मी माझ्या वयात बायकोला आपण खूप गृहीत धरतो, हे तर काय आपल्यासोबत आहेतच. उद्या जर त्यांच्यापैकी कोणी नसेल आणि कोणी जर असं म्हणायला राहिलं नाही घरामध्ये की तुझं चुकलंय तरी पण तू माझा आहेस, तर आपली काय अवस्था होईल विचार. फॅमिली फार महत्वाची. F स्टँड्स फॉर फॅमिली, A स्टँड्स फॉर अट्रॅक्शन. तुम्हाला तुमच्या ध्येयाचं, निश्चयाचं अट्रॅक्शन वाटलंच पाहिजे. C स्टँड्स फॉर सर्कल अँड कॉन्फिडन्स. तुमच्या भोवतालची माणसं कोण आहेत याच्यावरती तुमचं यश ठरलेलं आहे आणि तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या भोवताली यशवंत क्लासेस आहेत. कारण मी पाहतो विद्यार्थी निताई पालक सुखाय जे ते म्हणतात किंवा सर्वांगीण विकासावरती भर देतात, जी माहिती मला मिळते. शिक्षणाने रट्टा मारून आपण 3 इडियट्स किती लोकांनी पाहिलं. आता हात वर झाले, नशीब बाबा.
गणपतीची कृपा करणं. 3 इडियट्स मध्ये नाही का, काय त्याच्यामध्ये तो पैसे की पीछे मत भागो, एक्सिलेंस के पीछे भागो, कामयाबी झकमार के तुम्हारे पैरों में आई. बरोबर, हे तरी कळलं ना. तर हेच सी स्टँड्स फॉर सर्कल. तुमच्या भोवताली काय आहे, तुम्हाला कोण सांगणार आहे. आपल्याला जर पानटपरीवरती उभा राहून गुटखा खाणाऱ्या मुलाच्या सर्कलची अट्रॅक्शन किंवा त्याच्याविषयी प्रेम वाटत असेल, तर आपलंही करिअर त्याच्या भोवतालीच घुटमळत राहील. आपल्या सर्कलमध्ये अशी माणसं पाहिजे ज्यांना वाटलं पाहिजे की याचं भलं व्हावं. आजकालच्या जगामध्ये समोरच्याचा भलं व्हावं असं फार प्रत्येक वेळा निर्मळपणे वाटत नाही. माझं आधी व्हावं पण त्याचंही व्हावं असं वाटणारी माणसं तुमच्या भोवताली फार महत्वाची आहे. तुमच्या सर्कलमध्ये अशी माणसं जमा करा ज्यांना तुमच्या प्रगतीविषयी आनंद आहे, कौतुक आहे. निंदकाचे घर असा विषय आहे, तेही असावं, पण सर्कलमध्ये ज्याच्याशी तू रोज उठल्यानंतर बोलतोस, वागतोस, फिरतोस, गाडीवर बाईक जोरात मारतोस, ती माणसं तुझ्यापेक्षा किमान 1% जास्त मिळवणारी असावी, जेणेकरून त्या 1% विषयी तुला अट्रॅक्शन वाटून तू त्याची बरोबरी करायला प्रयत्न कर. आणि कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाशिवाय काय करेल. मी आज काहीही ठरवलं होतं, मला ईशिकन सरांनी काल सांगितलं की 30 मिनिटं तुम्हाला बोलायचं. आपण काय बोलणार गड्या. आज सकाळी मी असा विचार केला की आता मी तुमच्या वयात असतो तर मला कुणीतरी काय सांगितलं आवडलं असतं. मी तो विचार करून पॉइंटर्स तयार केले आणि मी स्वतःला पण हेच सांगतो आणि तुम्हाला तेच सांगतो, कारण आत्मविश्वास आहे की माझी खात्री मी बोलत असताना कदाचित तुम्हाला ते आवडेल. हे तुमचं सर्कल फार महत्वाचं आहे. ई स्टँड्स फॉर एज्युकेशन. क्षेत्रात कुठल्याही जा, तुमच्यापैकी कदाचित एखादी मुलगी उद्या चांगली डान्सर होईल, एखादी तृप्ती देसाई सारखी फायर ब्रँड महिलांचं व्यासपीठ गाजवणारी होईल, एखादा नादब्रह्म इडलीचा मॅनेजर होईल किंवा त्यांच्यासारखा काहीतरी वेगळे पदार्थ तुम्ही कराल. पण हे सगळं करत असताना तुम्ही काय शिकलाय हे तुमच्या वागण्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. माझं शिक्षण ही बीएससी कॉम्प्युटर आणि एमबीए मार्केटिंग झालेलं आहे. बीएससी कॉम्प्युटरला मी फर्स्ट इयरला थोडे मार्क मिळवले, सेकंड इयरला थोडे मार्क मिळवले, पण थर्ड इयरला माझ्या सरांनी, माझ्या बीएससीच्या सरांनी मला एकदा स्टाफ रूम मध्ये बोलवलं आणि मला त्यांनी फार छान प्रश्न विचारला. मला म्हणाले की तुझ्या बापाने बीएससीला किती रुपये भरले. तर मी म्हटलं 30,000 रुपये. बर, मी तुला आज एक पिक्चर पाहायला पाठवतो. परभणीतल्या या थिएटरला जाऊन तू पिक्चर पहा. तो पिक्चर समजा वाईट निघाला, तुला नाही आवडला, पहिल्या 10 मिनिटात तुला असं वाटलं की बोर पिक्चर आहे, भंगार पिक्चर आहे, तू येशील का निघून. म्हणलं नाही. ते म्हणाले का. म्हणलं अवसर 40 रुपये बाल्कनीचं तिकीट आहे. मग ते म्हणाले बापाने 30,000 रुपये भरलेत ना, मग वाईट वाटत नाही का तुला सोडून जाताना, अभ्यास कधी करताना. हे पैसे आहेत ना, हे मोल त्याचा आपल्याला आपल्या मनात ठेवायलाच पाहिजे. एज्युकेशन फार महत्वाचं आहे. बीएससी एमबीए मार्केटिंग करतानाही माझं अभ्यासामध्ये लक्ष कमी होतं, पण मला हे माहिती होतं की मी जर एमबीए मार्केटिंग झालो, काय आहे बघा, शिक्षणामध्ये मला जरी रस नसला तरी माझ्या पाठ करण्याच्या सवयीमुळे मला शिक्षणही सोपं वाटायचं आणि नाटकात आलेलं स्क्रिप्टही मला लवकर पाठ. तुमचं शिक्षण तुमच्या वागण्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, कितीही मोठं नाम करा, राजकारणात जा, व्यवसायात जा, शिक्षण घेताना मात्र शिक्षणाशी प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. एज्युकेशन नंतर बी बॅलन्स, सगळ्या गोष्टींचा समतोल. मी तर म्हणतो प्रेमातही पडा, पण त्याचा समतोल साधा. 24 तास प्रेमात पडलात तर काहीच होणार नाही. मी पडतो प्रेमात, पण त्याचा एक बॅलन्स साधावा लागतो. हे मलाही कधी कधी थोडंसं उशिरा कळतं, पण मुद्दा असा आहे कुठल्याही आपल्या अभ्यासाचा अभ्यास करताना त्याचा बॅलन्स. 24 तास अभ्यास करून त्याचा कंटाळा एवढा बॅलन्स करून काहीच उपयोग नाही. 4 तास अभ्यास केला, 2 तास काहीतरी टाइमपास केला, 1 तास तुमचा सोशल मीडिया पाहिलं, परत 2 तास फिजिकल ऍक्टिव्हिटी केली, परत अभ्यास केला, तर हा बॅलन्स आयुष्यात फार महत्वाचा आहे. फेसबुक मधलं F स्टँड्स फॉर फॅमिली, A फॉर अट्रॅक्शन, C फॉर सर्कल, E फॉर एज्युकेशन, B फॉर बॅलन्स, O फॉर ऑब्सेशन. त्याचा ध्यास आणि ऑब्झर्वेशन, निरीक्षण फार महत्वाचं आहे. इतका ध्यास पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वयात स्वराज्याचा ध्यास घेतला ते वय आपलं गोट्या खेळण्यात जात. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वयात समाधी घेतली, 16व्या वर्षी समाधी घेतली ज्ञानेश्वर माऊलींनी. आपण 16व्या वर्षी काय करत आहोत, काय करत असतो याचा विचार आपण स्वतःच करायला. जेवढी जेवढी मोठी माणसं झालेली आहेत सगळ्यांची नावं तुम्ही काढून बघा. ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी समाधी घेतली, पण आज
जगाला मार्गदर्शन करणारी ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षाच्या आधी लिहून ठेवली. म्हणजे काय ऑब्सेशन असेल, काय ध्यास असेल, देवाचा म्हणा, अध्यात्माचा म्हणा, वागणुकीचा म्हणा, ही जी माणसं मोठी होतात त्यांना ध्यास कशाचा तरी आहे, ऑब्सेशन आहे. आणि सगळ्यात शेवटचं के स्टँड्स फॉर तुम्ही कितीही माना नका मानू, तुमचं कर्म. समोरच्याचं वाईट चिंतून तुमचं कधीही भलं होणार नाही. त्याला कमी मार्क पडू दे असं तुमच्या मनात आलं तर तुम्हाला कधीच चांगले मार्क पडणार नाही. तुम्ही एक वेळ समोरच्याचा विचार करू नका, चालेल, पण केला तर चांगलाच करा. ज्याचं कुणाचं भलं व्हायचंय तो त्याच्या त्याच्या कर्माने, त्याच्या त्याच्या कष्टाने मोठा होईल नाही होईल हा त्याचा मुद्दा आहे. मग अशी विशाल सरांनी ज्या कवितेचा उल्लेख केला आई आणि मुलाच्या, त्याच्यामध्ये मी हेच लिहिलं होतं की दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस ना तर तुझं खरंच काही वाईट घडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. तुमच्या मनामध्ये इतरांविषयी स्पर्धा, असूया, कॉम्पिटिशन, तेढ, हरवणे, त्याला नामोहरम करणे, त्याला काढून टाकणे, त्याचं वाईट होणे, हे विचार अजिबात येऊ देऊ नका. तुम्ही फक्त तुमचा विचार करा, तुम्ही फक्त स्वतःवरती फोकस करा. आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा इतकी स्पर्धा आहे, इतकी कॉम्पिटिशन आहे. रोज हजारो लाखो मुलं मुंबईमध्ये येतात ज्यांना असं वाटत असतं की उत्तम अभिनेता व्हावं. आता त्यांच्याशी स्पर्धा करत बसलो तर मला परभणीला जावं लागेल. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी माझ्या वयाच्या कुठल्याही किंवा मोठ्या किंवा लहान स्पर्धकाचा, जे माझ्या क्षेत्रात माझ्या वयाचे काम करतात, त्यांच्याविषयी मला असूया वाटत नाही, कॉम्पिटिशन वाटत नाही. कारण आपण आपलं सेपरेट आई बाबाच्या पोटी सेपरेट नशीब घेऊन, सेपरेट टॅलेंट घेऊन जन्माला आलेली माणसं. आपली कुणाशी स्पर्धा होण्याचं काहीही कारण नाही आणि ती करत बसूही नका. तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या आणि तुमचा उत्कर्ष निश्चित होईल. तुमची वागणूक चांगली ठेवा. मला मकरंद अनासपुरीने एकदा फार छान सांगितलं होतं. मला नाटकाचं स्क्रिप्ट दिलं होतं, आम्ही दोघं एका नाटकात काम करत होतो आणि मी काय केलं, त्या नाटकाच्या स्क्रिप्टची अशी पोंगळी केली, असं आपण करतो ना, आणि ते खिशामध्ये कुठेतरी ठेवून दिलं आणि त्याच्यावरती काहीतरी सह्या केल्या अशा विनाकारण. आपण सह्या करत बसतो ना रजिस्टरच्या मागे. तर मला त्यांनी विचारलं हे काय आहे, तर मी म्हणलं स्क्रिप्ट आहे. तर मला म्हणाले हे, मी म्हणलं हो. बर, त्यांनी त्यांच्या बॅग मधून एक फाईल काढली, मला म्हणाले हे माझं स्क्रिप्ट आहे. आणि मी अजिबात खोटं सांगत नाही, मी ती, मला म्हणले हे बघ. त्यांनी त्यांना मिळालेल्या स्क्रिप्टला छान फाईल मध्ये लॉक केलं होतं, समोर नाव टाकलं होतं मकरंद अनासपुरे, गणपती बाप्पा प्रसन्न, नटराज प्रसन्न. प्रत्येक पान जिथल्या तिथं एका पानाला एवढी घडी नाही. आणि मला म्हणाले या दोन्ही मधला फरक सांग. म्हणलं सर तुमचं खूप स्वच्छ आहे. तर त्यांनी मला एक फार मोलाचं वाक्य सांगितलं. मकरंद दादा म्हणाले तू तुझ्या स्क्रिप्टला जसं वागवशील तसंच मी स्क्रिप्ट तुला वागवणार. तुमच्यातली जी वही आहे, पुस्तक आहे, मला मी मागे अनेक वेळेला सांगितलंय की माझ्या बाबांचे काही मारवाडी मित्र त्यांना भेटायला यायचे रोज रात्री. तर एकदा ते बाबांशी बोलता बोलता असं म्हणत होते माझ्या बाबांना की मैंने आज दुकान किती जणांचे व्यवसाय करतात बिझनेस. तर ते म्हणत होते बाबांना की मैंने दुकान बढाया, दुकान बढाया, दुकान बढाया. मी बाबांना म्हटलं यांच्याकडे खूप पैसा आहे ना, ते रोज असं म्हणतात की मैंने दुकान बढाया. तर माझे बाबा म्हणाले त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. ते कधीच असं म्हणत नाहीत की मी आज दुकान बंद केलं, मी दुकान वाढवलं असं म्हणतात. तुम्ही तुमच्या व्यवसायाला, तुम्ही तुमच्या अभ्यासाला, तुम्ही तुमच्या वह्यांना, पुस्तकांना आणि ज्ञानाला जसं वागवाल तसंच ते तुम्हाला वागवतात. त्यामुळे तुम्ही जर म्हणालात की आजचा क्लास संपवून मी घरी आलो, तर तुमचा क्लास संपलेलाच असेल, मेंदूतही तुमच्या अभ्यासातही. आजचा क्लास पूर्ण करून मी आलो कारण उद्याने तो नव्याने सुरू होणार आहे, हा विचार तुमच्या मनामध्ये आहे. मी स्वतः सुद्धा हा प्रयत्न करतो. मी कधीच म्हणत नाही घरच्यांना की माझं शूटिंग संपलं, नाटकाचा प्रयोग संपला म्हणजे पुन्हा करायचं नाहीये का, तू पुन्हा करायचं आहे. आजचं शूटिंग पूर्ण झालं, उद्या ते नव्याने सुरू होणार आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीला जी तुमच्या शिक्षणाशी आणि उत्कर्षाशी निगडित आहे तिला तसंच वागवा जसं तुम्हाला इतरांनी वागवावं असं अपेक्षित आहे. चांगलं मनात ठेवा, चांगलं वागा आणि काहीही बिघडत नाही. फक्त स्वतःपुरता विचार केला तर तुमचीच प्रगती होईल. त्यामुळे फेसबुक जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये नसेलच तर फार चांगली गोष्ट आहे, पण मनामध्ये आजपासून डाउनलोड करा.
तुमच्या कुटुंबाला महत्व द्या, त्याचंच अट्रॅक्शन ठेवा ज्याच्याने तुमचा उत्कर्ष होणार आहे. एका पॉइंटला तुम्ही ते सगळं साध्य केलं की जगातल्या सगळ्या तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुमच्या पायाशी असतात. काही काळ हा कष्टाचा असतो. तुम्हाला या वयात सगळे सांगतात की हे 5 वर्ष फक्त मेहनत करा, पुढचे 25 वर्ष तू आनंदात सुखात करशील. ते तंतोतंत खरे. कुठल्याही बॉडी करणाऱ्या माणसाला 6 महिने जिमला जावं लागतं, वर्षभर जिमला जावं लागतं. नंतर त्याचे फोटो आपण किती वर्ष लावतो. सलमान खानने आयुष्य जिम घेऊन त्यांनी जेव्हा त्याच्या तरुण वयात शरीर कमवून ठेवलंय, ते कमवलेलं शरीर पाहत आपण 40 वर्ष सलमान खानचे फॅन्स आहोत. तो रोज कुठे आता 4 तास जिम मध्ये घालवत असेल, बेसिक काहीतरी असेल. पण मुद्दा असा आहे, एकदा वेळ इन्व्हेस्ट केला की ते तुम्हाला यश देईल. त्या गोष्टीचं अट्रॅक्शन ठेवा जे तुम्हाला हवं आहे, त्या गोष्टीचं सर्कल निर्माण करा जे तुमचा उत्कर्ष करेल. ती गोष्ट स्वतःला एज्युकेट करा, ज्या एज्युकेट करणारे तुमच्यातला सर्वांगीण विकास होईल. यशवंत क्लासेस तुमच्यातला माणूसही घडवतो असं मी ऐकलं, बरोबर आहे ना? मग तुमच्यातल्या माणूसपणाला वाव देण्यासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे. आयुष्यात समतोल साधा, कशाचाही नादी लागून वाहवत जाऊ नका. आता हे तुमचं वय आहे, अनेक गोष्टींचं अट्रॅक्शन वाटायचं. त्या अनेक गोष्टी काय त्या तुम्हाला माहिती आहे. या कशाच्याही आहारी जाऊ नका. बॅलन्स ठेवा, ऑब्सेशन ठेवा, ध्यास ठेवा, ऑब्झर्व करा तुमच्या भोवताली काय आहे ते सोप करायचा प्रयत्न करून घ्या आणि छान वागा. तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला जग वागेल. तुम्ही जसा अभ्यास कराल तेवढंच तुम्हाला ज्ञान मिळेल. मस्त राहा आणि आनंदी राहा. तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. हा गणेशोत्सव, हा गणपती बाप्पा, योगायोगाने शीतल सरांनी गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा आराम करणारी ठेवली बघा. गणपती बाप्पा एकदम रिलॅक्स. पण 14 विद्या आणि 64 कलांचं अधिपत्यत्व प्राप्त झाल्यानंतर ते रिलॅक्स. आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं, आपल्याला या प्रवासावरती निघायचं. ते आता आनंदाने आपल्याकडे बघणार आहेत. तर मी तर तुम्हाला खूप दिलंय, त्याचा वापर तुम्ही कसा करताय तुमच्या हातात. आणि मी आज त्या मूर्तीकडे पाहत असताना हाच विचार केला की ते का बरं रिलॅक्स असतील, त्यांच्यावर एवढं टेन्शन आहे, बुद्धी दे, पास कर, हे कर. ते म्हणत असतील मी द्यायचंय तेवढं दिलंय, आता वापरतोस कसं तुझ्या हातात, नाही का? बाबा वह्या पुस्तक आणून देतात, त्याच्यावरती गेम खेळायचे का सह्या करायचे का अभ्यास करायचा आपल्या हातात. त्यांनी खूप काही दिलंय आणि ते देऊन ते मजा पाहतायत. आपला आता कष्टाचा काळ आहे, ते आपण करूया. आणि 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपतीला हे वचन देऊया की तुम्ही दिलेली विद्या कधी वाया जाणार नाही. आम्ही त्याचा सदुपयोग करू आणि त्यातनं चांगले माणसं बनण्याचा, चांगलं करिअर करण्याचा कायम प्रयत्न करू. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. खूप यश मिळावं, दीर्घ आयुष्य मिळावं. तुम्ही छान सुखी राहा, आनंदी राहा. आपल्या आई वडिलांना आनंदी ठेवा. खूप मोठे व्हा. मनापासून शुभेच्छा.